घरामध्ये आणलेले चिप्स पेपर नाचो सगळं संपतं, पण हे ओट्स खूप दिवस पडलेले आहेत. त्या ओट्सचा आज काहीतरी यूज करायचा आहे आणि ओट्स बार बनवूया आपण. ओट्स बारसाठी दुसरं इन्ग्रेडियंट घेणार आहे मी पीनट बटर आणि घ्यायचे थोडेसे खजूर, थोडासा हनी फॉर्मा हनी श्रद्धा, थोडेसे खजूर घ्यायचे, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला 10 मिनिटं ठेवून द्यायचं. घ्यायचा पॅन ठेवायचा गॅसवर आणि गॅस ऑन करायचा. हे ओट्स कंटिन्युअस स्टिअर करत राहायचं, नाही तर हे करपून जाणार. ह्याला थोडंसं रोस्ट करायचं आहे. पटापट 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 रोस्ट करून टाकायचा. हे बघा रोस्ट झाले ओट्स. थोडेसे अजून ह्याला मी करतो आणि नंतर मग ह्याला मिक्सीला लावू. ओट्स फॅन खाली येऊन उभा आहे मी याला थंड करण्यासाठी. लवकर थंड झाले तर लवकर बनवता येईल. नंतर घ्यायचं मिक्सर. हे ओट्स काढून घेतो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये. ही रेडी झाले ओट्स पावडर. डेट्स मधलं पण पाणी आता काढून टाकतो आणि याची पण पेस्ट बनवूया आपण. हे आहे भिजवलेले खजूर, ह्याला टाकूया आपण मिक्सीमध्ये. यात आपण ऍड करूया ही आपली पावडर. नेक्स्ट ऍड करूया यामध्ये खजूरची पेस्ट. मध्ये ऍड करूया आपण हनी. आता घेऊया याला आपण मळायला. नेक्स्ट टाकूया आपण यामध्ये पीनट बटर. हे झालंय माझं मळून. ओट्स बार बनायच्या आधीच खाण्यासाठी इथे ऑडियन्स आले. काय म्हणणे आपलं मुका प्राणी. डब्यामध्ये सेट करतो मी याला. तुमच्याकडे वेळ आणि पैसा खूप असेल त्याच्यामध्ये जास्त पीनट बटर, जास्त मध, जास्त ड्रायफ्रूट, जेवढे पैसे जास्त तेवढं सगळं जास्त जास्त तुम्ही टाकू शकता. फक्त पगार बघा आपला आणि त्या हिशोबाने याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ऍड करा. आपल्या चमच्याने थोडंसं सेट करतो मी. असं सेट करून घेतलंय. आता याच्यावरती लावायची आपल्या चॉकलेटची लेअर. त्याच्यासाठी आधी चॉकलेट मेल्ट करूया. पाणी ठेवलंय उकळायला. पाणी गरम होईल तोपर्यंत चॉकलेटचं सूक्ष्मोक्ष लावूया आपण. हा खूप मोठा आहे याच्यामध्ये, एवढा तर लागणार नाही. मी थोडंसंच घेतलं आहे ओट्स. आय थिंक एक बार इनफ होईल. हा असा इझिली तुटला आहे कारण ह्याला मी रूम टेम्परेचरवर आधी काढून ठेवला होता ना, त्याला तुटायला वेळ लागतो. बाकीचा एअरटाईट बॅगमध्ये ठेवून द्यायचा. चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे करूया आपण. सुरी घेतली मी. काट 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 काट. त्यानंतर घ्यायचा हा दुसरा मोठा टोप. हा एकदम ड्राय असला पाहिजे. ह्याच्यामध्ये थोडाही पाण्याचा कॉन्टॅक्ट नको. आणि ह्यातले थोडेसे चॉकलेट्स याच्यामध्ये टाकायचे आणि थोडे या प्लेटमध्ये ठेवून द्यायचे. हे पाण्याला चांगली उकळी आली. त्याच्यानंतर हे असं घ्यायचं, पकडणे दुसरा टोप पकडायचा आणि ह्याच्यावरती ठेवायचा. आणि मी सिलिकॉनचा चमचा यूज करतोय स्टिअर करण्यासाठी. तुमच्याकडे स्टीलचा असेल तर स्टीलचा पण चालेल. आणि ह्याला हे पटापट पटापट स्टिअर करायचं कारण चॉकलेट लगेच मेल्ट होतं. ज्यांच्याकडे ओव्हन असेल त्यांनी ओव्हन यूज करू शकता. इनके पास ओव्हन नाही आहे वो लोग आ जाओ टोप लेके. चॉकलेट मेल्ट झालंय, जे ऑलमोस्ट मेल्ट झालंय त्याला काढायचं गॅसवरून. जे उरलेले चॉकलेट्स होते मी ते ह्याच्यामध्ये टाकले आणि याला स्टिअर केलं. सगळ्या गुठळ्या याच्या काढून टाकायच्या आहेत. पूर्ण चॉकलेट आपलं मेल्ट झालंय आता. बघा असं मेल्ट झालं पाहिजे. आता काही नाही, आपलं झालंय सगळं काम. ते घ्यायचा जे आपण सेट केलं होतं ते आणि याच्यावरती चॉकलेटची लेयर लावायची. असं थोडंसं हलवलं की पूर्ण प्लेन दिसेल. ह्याच्यावरती ड्रायफ्रुट्स टाकायचे जे असतील तर. माझ्याकडे ही पिस्ता पावडर आहे. पिस्ता पावडर मी ह्याच्यावर टाकतो. पावडर नाही सॉरी, पिस्ताचे तुकडे आहेत. त्याला थोडं डेकोरेशन पण येईल आणि चव पण लागेल. त्याला 20 ते 30 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. फ्रीझरमध्ये नाही, नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे असं दिसतंय. 30 मिनिट झालेत. आता आपण चेक करूया आपला ओट्स बार कसा झालाय. ओट्स बार मी काढलाय आता फ्रीजमधून. आता याला कट करून टेस्टिंगला देऊया. टेस्टिंग टीम इथे बसले.
हे आपले आहे ओट्स बार. याला काढूया आपण. पेपर लावल्याचा हा फायदा आहे, त्याच्यामधून काढता येतं. पहिला पीस देऊया आपण श्रद्धाला. प्लीज ट्राय अँड गिव्ह युअर फीडबॅक. आपण एक पीस देऊया आईला. फेक रिॲक्शन्स ओनली. पप्पानी तंबाखू खाल्लाय. सिया झोपले. आता एक मी खाऊन ट्राय करतो. असा झालाय हा ओट्स बार. ओट्स चॉकलेट खाली ओट्सची लेअर आहे, वरती चॉकलेट, त्याच्यावरती पिस्ता. चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.